Today is Guru Purnima and we are going to ask our team who are the gurus and the teaching. तुमच्या लाईफ मध्ये अशी कोणती व्यक्ती आहे ज्याला तुम्ही गुरु मानता? मी कन्सिडर करतो माझे जे कलिग्स आहे, स्कूल फ्रेंड्स आहेत, कॉलेज फ्रेंड्स आहेत. मी माझ्या लाईफमध्ये माझ्या मम्मी पप्पांना गुरु मानते, ज्यांनी मला जन्म दिला. गुरु म्हणजे भरपूर सारे आहेत, पण सगळ्यात पहिले तर माझे बाबा आहेत. My guru is my dad. मी माझ्या लाईफ मध्ये माझ्या मम्मी पप्पांना आणि माझ्या दीदीला गुरु मानते. सो माझ्या लाईफमधील गुरु मी ॲज अ टाईम. सो जेवढे आर्टिस्ट मी ऐकलेत आणि जेवढ्यांनी मला इन्फ्लुएन्स केलं त्या प्रत्येकाला मी गुरु मानतो. माझ्या लाईफमध्ये पहिले गुरु म्हणजे माझे आई वडीलच. So first is like my father, then secondly आहे my mother. त्यांचे टीचिंग्स आहेत जे तुम्ही लाईफ लॉंग यूज करत किंवा follow. आपण आपले जे असे काही रिलेशन्स असतात त्यांच्यासोबत आपण त्यांना कायम सपोर्ट केलं पाहिजे. एक ॲज अ वुमन तू इंडिपेंडेंट कशी राहू शकते, हार्डवर्क कसं करायचं हे मला त्यांनी शिकवलं. पप्पांकडनं मी खूप शिकली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तर रिलेशनशिप्स कसे टिकवून ठेवायचे, जोडून ठेवायचे लोकांना. सेकंड मी मम्मीकडनं शिकली की आपल्या कामाला कसं डेडिकेटेडली करायचं. ओके, सो टाईम हॅज टॉट मी सो मेनी थिंग्स, जसं की responsibilities, acceptance, and many more things that time taught me actually. And one of the things that I always appreciate about time is everything. त्यांनी खूप इंडिपेंडेंट जगायला शिकवलं. तुम्ही माझी सिस्टर आहे, my mother, हार्ड वर्किंग पर्सन. लाईक कधी कोणत्याही गोष्टीला हे नसतं की नाही आज हे नाही करणार किंवा ते नाही करणार. हार्ड वर्किंग. नॉट द लिस्ट इज माय हजबंड. आय हॅव सीन दॅट पर्सन ग्रो फ्रॉम झिरो टू वेअर ही इज नाव. एक टीचिंग जी लाईफने मला शिकवली की whenever you fall down you get back up, and there's a beautiful line in the Bible that says righteous fall times 7 times but gets up at 8. हां, तर त्यांनी मला सांगितलं होतं की पुनर्जन्म वगैरे सगळं मीच आहे. माणूस एकदाच जन्माला येतो, तू मेल्यानंतर परत नाही जन्माला येणार आहे. सो तुला जे काही करायचं आहे ते आत्ताच कर. मी तुझं होतो. And he always tells me that enjoy every moment of your life, because if it is lost, it is lost and you will never get back. So enjoy every moment.